नमस्कार सर्वांना. मित्रांनो, आज आपण अध्ययन अक्षमता म्हणजेच लर्निंग डिसॅबिलिटीज हा छोटासा कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत. CTET या परीक्षेमध्ये अध्ययन अक्षमतेवर CDP मध्ये 2 प्रश्न हमखास विचारले जातात. चला तर मग जाणून घेऊयात. अध्ययन अक्षमता, लर्निंग डिसॅबिलिटीज. अध्ययन अक्षमता हा एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे, मेंदू आधारित विकार. अध्ययन अक्षमता असलेले विद्यार्थी यांची बुद्धिमत्ता कमी असते असं नाही, तर ते ऍव्हरेज किंवा अबाव ऍव्हरेज म्हणजे सर्वसामान्य बुद्धिमत्ता किंवा सर्वसामान्य बुद्धिमान विद्यार्थ्यांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. त्यांचा IQ चांगला असतो, फक्त त्यांच्या न्यूरोलॉजिकल कंडिशनमुळे त्यांना काही गोष्टी करण्यामध्ये अडथळे येतात. उदाहरणार्थ, अशा विद्यार्थ्यांना वाचताना अडचणी येतात, लिहिताना अडचणी येतात, गणितीय कॅल्क्युलेशन्स करताना अडचणी येतात. चला तर मग जाणून घेऊया की या लर्निंग डिसॅबिलिटीचे प्रकार कोणते आहेत. अध्ययन क्षमतेचे मुख्य प्रकार, मेन टाइप्स ऑफ लर्निंग डिसॅबिलिटीज. पहिला प्रकार आहे डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया या प्रकारची लर्निंग डिसॅबिलिटी ज्यांना असते त्या विद्यार्थ्यांना वाचताना अडचण येते. वाचन आणि भाषा आधारित कौशल्यांवर ही डिसऑर्डर परिणाम करते, जसे की शब्द ओळखणे, स्पेलिंग वाचणे, स्पेलिंग समजून घेणे. या विद्यार्थ्यांना रिकॉग्नाइज लेटर्स अँड वर्ड्स म्हणजे अक्षर किंवा शब्द ओळखता येत नाहीत, स्पेलिंग वाचता येत नाही. त्यानंतर त्यांना वाचताना व्यवस्थित आणि फ्लुएंटली वाचता येत नाही. मग आता डिस्लेक्सिया ही लर्निंग डिसॅबिलिटी असलेले विद्यार्थी कसे ओळखायचे, तर त्यांना P आणि T या 2 अक्षरांमधला फरक कळत नाही, कारण त्यांचा ब्रेन तो आयडेंटिफाय करत नाही. P आणि Q या 2 अक्षरांमधला फरक त्यांना कळत नाही. ते वाचताना खूप स्लो वाचतात. आपण जो शब्द सांगतोय किंवा त्यांनी वाचलेला जो शब्द आहे तो त्यांना समजत नाही. हे डिस्लेक्सियाचे कॉमन सिम्पटम्स आहेत. या सिम्पटम्सच्या साहाय्याने आपण डिस्लेक्सिया असलेले विद्यार्थी ओळखू शकतो. उदाहरणार्थ, रिया ही विद्यार्थिनी वॉच जर वाचायचं असेल तर ती असं वाचते, म्हणजेच तिचा ब्रेन काय करतो, WAS हे जे अक्षर आहे ते SAW अशा पद्धतीने ते आयडेंटिफाय करतो, म्हणजे ते उलट वाचते. डी वाचायचं असेल तर ती डिंग असं वाचते, कारण B आणि D यामधला फरक तिचा ब्रेन आयडेंटिफाय करत नाही. अभय स्किप्स वर्ड्स वाय रीडिंग अलाउड. अभय काय करतो, मोठ्याने वाचताना काही शब्द जे आहेत ते स्किप करतो, ते सोडून देतो, कारण त्याचा ब्रेन ते शब्द आयडेंटिफाय करत नाही. तर अशा प्रकारे डिस्लेक्सिया ही लर्निंग डिसॅबिलिटी ज्यांना आहे त्या विद्यार्थ्यांना वाचताना अडचण येते. त्यानंतर दुसरी जी लर्निंग डिसॅबिलिटी आहे ती आहे डिस्ग्राफिया. डिस्ग्राफिया असलेल्या विद्यार्थ्यांना लिहिताना अडचण येते. लेखन किंवा सूक्ष्म मोटर कौशल्य. सूक्ष्म मोटर कौशल्य म्हणजे काय, तर लिहिताना पेन हातात धरणं, आपले जे 5 बोट आहेत लिहिताना त्यांना ऑर्गनाइज करणं, हे जे काही सूक्ष्म मोटर स्किल्स आहेत ते त्यांना ऑर्गनाइज करता येत नाहीत. त्यामुळे हस्ताक्षर खराब येतं, स्पेलिंग मध्ये चुका होतात, ते खूप स्लो लिहितात, जे लिहायचं असतं ते लिहित नाही, दुसरे शब्द लिहितात, त्यांना व्यवस्थित लिहिता येत नाही. लेटर्स अक्षर वळणदार काढताना अडचण येते. हे विद्यार्थी कसे ओळखायचे, तर त्यांचं हँडरायटिंग खूप खराब असतं, पुअर हँडरायटिंग. रबर कॉपिंग फ्रॉम द बोर्डवरचं लिहिताना किंवा पुस्तकातनं पाहून लिहिताना ते जसं तसं त्यांना लिहिता येत नाही. लिहिताना त्यांची बोट किंवा त्यांचा हात दुखतो, त्यांना लिहायला मुळातच कंटाळा येतो. उदाहरणार्थ, अमन नोज डान्सर्स ओरली बट राईट्स व्हेरी स्लोली. अमन या विद्यार्थ्याला ओरली सगळे आन्सर्स सांगता येतात, पण त्याला ते लिहिता येत नाही. डिग लिहायचं असेल तर तो लिहितो. हिज हँडरायटिंग इज अनक्लिअर अँड अनइव्हन. त्याचं हँडरायटिंग सगळे अक्षर सारखी नसतात, ती लहान मोठी असतात. काही वेळेला तो फक्त काही अक्षर सगळे सारखेच लिहितो. ही मेक्स फ्रिक्वेंट स्पेलिंग मिस्टेक्स. अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना लिहिताना अडचण येते
त्या अध्ययन अक्षमतेला किंवा लर्निंग डिसॅबिलिटीला डिस्ग्राफिया असं म्हणतात. तुमची जी अध्ययन अक्षमता आहे ती आहे डिस्कॅल्कुलिया. डिस्कॅल्कुलिया म्हणजे या विद्यार्थ्यांना गणितीय प्रक्रिया करताना अडचणी येतात, त्याला डिस्कॅल्कुलिया असं म्हणतात. संख्या ओळखणे, गणितीय संकल्पना समजून घेणे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा प्रकारची आकडेमोड करणे, पैसे मोजणे हे करताना त्यांना अडचणी येतात. मग ही डिफिकल्टी कशी ओळखायची, त्याची कॉमन सायन्स काय आहेत, तर त्यांना ऍडिशन सबट्रॅक्शन करताना ते ऍडिशनच्या ठिकाणी सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शनच्या ठिकाणी ऍडिशन करतात. म्हणजे बेरजेच्या ठिकाणी वजाबाकी आणि वजाबाकीच्या ठिकाणी बेरीज करतात. गुणाकार भागाकार करताना गुणाकारच्या ठिकाणी भागाकार, भागाकाराच्या ठिकाणी गुणाकार करतात. त्यानंतर बऱ्याच वेळेला त्यांना शाब्दिक उदाहरणांचा अर्थ समजतो, पण शाब्दिक उदाहरणं त्यांना सोडवता येत नाहीत. उदाहरणार्थ, नेहा कॅनॉट रिमेंबर द टेबल्स. नेहाला टेबल्स लक्षात राहत नाही. शी कन्फ्युजेस इन प्लस अँड मायनस. बेरीज वजाबाकी करताना तिचे कन्फ्युजन होते. शी कॅन सॉल्व्ह वर्ड प्रॉब्लेम्स दो शी कॅनॉट सॉल्व्ह वर्ड प्रॉब्लेम्स दो शी अंडरस्टँड द स्टोरी. म्हणजे तिला त्याचं मिनिंग समजतं, पण तिला ते सोडवता येत नाही. अशा प्रकारे डिस्कॅल्कुलिया या अध्ययन क्षमतेमध्ये विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्य आत्मसात करताना प्रॉब्लेम्स येतात, गणितीय प्रक्रिया करताना प्रॉब्लेम्स येतात. तर अशा प्रकारे या तीनच महत्वाच्या लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत. त्यामध्ये पहिली आहे डिस्लेक्सिया, म्हणजे या विद्यार्थ्यांना वाचताना अडचण येते. दुसरी आहे डिस्ग्राफिया, या विद्यार्थ्यांना लिहिताना अडचण येते. आणि तिसरी आहे डिस्कॅल्कुलिया, या विद्यार्थ्यांना गणितीय कॅल्क्युलेशन्स करताना अडचण येते. आणि यापैकी प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न असतातच. अध्ययन अक्षमतेचे हे 3 प्रकार तुम्ही फक्त माहिती करून घ्या की डिस्लेक्सिया म्हणजे वाचताना अडचण, डिस्ग्राफिया म्हणजे लिहिताना अडचण, आणि डिस्कॅल्कुलिया म्हणजे गणितीय कॅल्क्युलेशन्स करताना अडचण. म्हणजे तुमचे हे 2 मार्क्स जे आहेत ते कन्फर्म होतात. याशिवाय आणखी ज्या काही 4 डिसॅबिलिटीज आहेत त्या फक्त तुम्हाला माहिती असायला हव्यात, म्हणून मी सांगते. ह्याच्यावर प्रश्न सगळ्याच प्रश्नपत्रिका जेव्हा मी अभ्यासल्या त्यावर फक्त 2024च्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये मला प्रश्न आढळून आला होता, आणि तो प्रश्न कोणत्या डिसऑर्डरवर होता, तर ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर. ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर म्हणजे काय, श्रवण प्रक्रिया विकार. म्हणजे ऑडिटरी म्हणजे ऐकणे. आपण ज्या वेळेला विद्यार्थ्यांना सूचना देतो आणि त्या सूचना ते ऐकतात, त्यावेळेला त्यांचा ब्रेन त्या सूचनांवर प्रक्रिया करू शकत नाही, लगेच प्रक्रिया करू शकत नाही. हे विद्यार्थी फक्त सूचना ऐकतात पण त्या सूचना फॉलो करत नाही. अशा प्रकारच्या डिसऑर्डरला ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर असं म्हणतात. दे हॅव डिफिकल्टी इन अंडरस्टँडिंग स्पोकन इन्स्ट्रक्शन्स. आपण सांगितलेल्या सूचना ते फॉलो करत नाही, कारण त्यांना त्या साऊंड मधला फरक कळत नाही. त्याचे सिम्पटम्स काय आहेत ते त्यांना रिपीट करायला सांगतात. त्यानंतर त्यांना व्हर्बल डायरेक्शन्स मिळत नाही ब्रेन कडून. त्यानंतर जर नॉइजी क्लासरूम असेल, विद्यार्थ्यांची खूप बडबड चालू असेल वर्गामध्ये, आणि अशा वेळेला शिक्षकांनी सूचना दिल्या तर त्यांना त्या सूचना कळत नाहीत. उदाहरणार्थ, जर शिक्षकांनी असं सांगितलं, काही सूचना सांगितल्या तर ते फॉलो करत नाही, ते पुन्हा विचारतात व्हॉट, काय सांगितलं पुन्हा सांगा. अशा प्रकारे ते पुन्हा पुन्हा विचारत असतात. अशा प्रकारच्या डिसऑर्डरला ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर म्हणजे एपीडी असं म्हणतात. दुसरे जे डिसऑर्डर आहे ते आहे लँग्वेज प्रोसेसिंग डिसऑर्डर. म्हणजे भाषेच्या संदर्भामध्ये आपण जर विद्यार्थ्यांना काही सूचना दिल्या तर ते विद्यार्थी फॉलो करत नाहीत, त्यांना ते पुन्हा आपल्याला ते रिपीट करायला सांगतात. उदाहरणार्थ, एखाद्या शिक्षकांनी सांगितलं ओपन पेज नंबर 10, अंडरलाईन हेडिंग अँड आन्सर क्वेश्चन 1. तर असे विद्यार्थी काय करतात, बुक ओपन करतात, पेज नंबर 10 पण ओपन करतात, पण पुढचं त्यांना काही समजत नाही, पुढचं ते काहीच फॉलो करत नाही. तर अशा प्रकारची जी डिसऑर्डर आहे तिला भाषा प्रक्रिया विकार किंवा लँग्वेज प्रोसेसिंग डिसऑर्डर LPD असं म्हणतात. पुढची जी डिसऑर्डर आहे ती आहे व्हिज्युअल प्रोसेसिंग डिसऑर्डर, VPD. व्हिज्युअल प्रोसेसिंग डिसऑर्डर म्हणजे काय, तर समजा असा प्रश्न असेल की आकृती लक्षपूर्वक बघा आणि त्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरं सांगा.
असे प्रश्न या विद्यार्थ्यांना सोडवता येत नाही. मॅप दिलेला असेल, मॅपवरून प्रश्न विचारलेले असतील, मॅप म्हणजे नकाशा, नकाशावरून प्रश्न विचारलेले असतील, ग्राफ दिलेला असेल, आलेख दिलेला असेल, आलेखावरून प्रश्न विचारलेले असतील, तर त्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येत नाही. कारण त्यांना हे जे काही व्हिज्युअल जे दिलेलं असतं त्यांना दृश्य स्वरूपामध्ये शेप्स असतील, पॅटर्न्स असतील, मार्क्स असतील, तर त्या विद्यार्थ्यांना त्याचं भाषेमध्ये एक्सप्लेनेशन हवं असतं. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांची उत्तर देता येत नाहीत. अशा प्रकारच्या डिसऑर्डरला व्हिज्युअल प्रोसेसिंग डिसऑर्डर VPD असं म्हणतात. पुढची जी डिसऑर्डर आहे ती आहे नॉन व्हर्बल लर्निंग डिसऑर्डर. नॉन व्हर्बल लर्निंग डिसऑर्डर म्हणजे काय? त्यांची मौखिक कौशल्ये चांगली असतात. भाषेचा वापर करून तुम्ही त्यांना सूचना दिल्या तर त्या सूचना त्यांना कळतात. परंतु त्यांना बॉडी लँग्वेज समजत नाही, त्यांना सोशल स्किल्स समजत नाही, त्यांना व्हिज्युअल आणि स्पेशल टास्क समजत नाही. म्हणजे समजा आपण असं सांगितलं की लेफ्ट राईट, लेफ्ट कोणती आहे आणि राईट कोणती आहे, हे जर आपण त्यांना भाषेचा वापर करून सांगितलं की ही लेफ्ट आहे आणि ही राईट आहे, ते त्यांना लगेच कळतं. पण तुम्ही ऍक्शन करून जर त्यांना लेफ्ट राईट सांगितलं तर त्यांना ते समजत नाही. तुम्ही तुमचे बॉडी सिम्बॉल्स वापरून किंवा इतर फिगरेटिव्ह सिम्बॉल्स वापरून, आकृत्या वापरून जर काही सांगितलं तर अशा प्रकारचे नॉन व्हर्बल सिम्बॉल्स, भाषेचा वापर न केलेले सिम्बॉल्स किंवा ऍक्शन्स या विद्यार्थ्यांना समजत नाही. या डिसऑर्डरला नॉन व्हर्बल लर्निंग डिसऑर्डर असं म्हणतात. तर सर्वसाधारणपणे या ज्या 4 डिसऑर्डर्स आहेत, ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर्स म्हणजे ऐकण्यामध्ये चुका करतात, त्यानंतर लँग्वेज प्रोसेसिंग डिसऑर्डर, भाषिक सूचना न समजणे, त्यानंतर व्हिज्युअल प्रोसेसिंग डिसऑर्डर, एखादी गोष्ट बघून कृती करणे, किंवा नॉन व्हर्बल प्रोसेसिंग डिसऑर्डर, भाषा सोडून इतर पद्धतीने तुम्ही ज्या सूचना देतात त्यांना समजणे. या 4 डिसऑर्डरवर साधारणपणे प्रश्न विचारले जात नाही, पण ते तुम्हाला माहिती असावेत म्हणून मी या डिसऑर्डर्स तुमच्या समोर सादर केल्यात. अध्ययन अक्षमतेमध्ये तुम्ही सुरुवातीला ज्या काही 3 डिसऑर्डर्स आपण पाहिल्यात, डिस्लेक्सिया म्हणजे वाचन करताना येणाऱ्या अडचणी, डिस्ग्राफिया म्हणजे लिहिताना येणाऱ्या अडचणी, आणि डिस्कॅल्कुलिया म्हणजे गणितीय उदाहरणं सोडवताना किंवा कॅल्क्युलेशन्स करताना येणाऱ्या अडचणी. ह्या 3 डिसऑर्डर्स लक्षात ठेवा, ह्या 3 अध्ययन अक्षमता लक्षात ठेवा आणि तुमचे CPD मधले 2 क्वेश्चन्स, CDP मधले 2 क्वेश्चन्स कन्फर्म करा. म्हणजे तुम्हाला अध्ययन अक्षमतेचे प्रश्न सोडवताना अडचण येणार नाहीत. याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी CDP मध्ये तुम्ही कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीने फोकस केला तर तुमचे 30 प्रश्न जे आहेत ते कन्फर्म होतील. ते आपण उद्याच्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आज आपण या 3 प्रकारच्या अध्ययन क्षमता कन्फर्म करा, अभ्यास करा. थँक्यू.